नमस्कार, मैं हूं मानसी और आप देख रहे हैं ABVP न्यूज, जहां मिलती हैं आपको खबरें सबसे पहले सबसे सटीक। चलिए बढ़ते हैं आज की कुछ खास खबरों की। मुंबई की बोरीवली क्षेत्र में संगीत और संस्कृत का अनोखा संगम देखने को मिला, जहां महान गायिका आशा भोसले को संगीत के माध्यम से भावपूर्ण श्रद्धांजलि दी गई। गुरुकुल संगीतालय ट्रस्ट द्वारा आयोजित भव्य शास्त्रीय संगीतोत्सव यादों की आशा श्रद्धांजलि कार्यक्रम में सुरों की मधुर प्रस्तुति ने माहौल को भावुक और आध्यात्मिक बना दिया। इस विशेष आयोजन का संचालन डॉक्टर देवरंजन गिरी और डॉक्टर श्वेता चक्रवर्ती ने किया, जिसमें बड़ी संख्या में संगीत प्रेमी और स्थानीय नागरिक शामिल थे। कार्यक्रम में महान गायिका लता मंगेशकर को भी श्रद्धा पूर्वक याद किया गया। मुख्य अतिथि के रूप में उपस्थित भाजपा विधायक संजय उपाध्याय का ट्रस्ट की ओर से स्वागत एवं सम्मान किया गया। इस अवसर पर उन्होंने बड़ी घोषणा करते हुए कहा कि बोरीवली क्षेत्र में आशा भोसले और लता मंगेशकर के नाम पर 2 उद्यान बनाए जाएंगे, ताकि आने वाली पीढ़ियां भी इन महान कलाकारों के योगदान को याद रख सके। कार्यक्रम में उपस्थित लोगों ने यह पहल का स्वागत किया और इसे संगीत जगत के लिए एक प्रेरणादायक कदम बताया। मॅडम, एक शिक्षक जो आहे तो धाब्यावर मद्यपान करत करत उत्तर पत्रिका तपासतो असा एक प्रकार समोर आलेला आहे। संबंधित शाळा जी आहे खाजगी शाळा आहे आणि हा प्रकार म्हणजे समोर आलेला आहे, तर या संदर्भाने आपण काही कारवाई केलेली आहे का किंवा त्या शाळेशी काही संपर्क झाला आहे का वगैरे? मला आत्ताच समाज माध्यमावरून ही बातमी आपल्या पत्रकार सर्व सहकाऱ्यांनी पाठवली होती। त्याच्यातून तो प्रकार कळलेला आहे। मी स्वतः मुख्याध्यापिका यांना बोललेली आहे। त्यांनी त्या शिक्षकाला टर्मिनेट केलं आहे असं सांगितलं आहे, पण तरीही आम्ही प्रशासनाच्या वतीने त्यांना याबाबतचा खुलासा की असा प्रकार का घडला याबाबतचा विचारतो आहोत आणि पुढील चौकशी करून कारवाई जी योग्य असेल ती करण्यात येईल। शाळा कुठली आहे आणि शिक्षकाचं काही नाव वगैरे समोर आलं? किडीज इन्फो शाळा आहे असं कळतं आहे आणि अजय कोकणे असं काहीतरी शिक्षकाचं नाव आहे। मुख्याध्यापकांचा अजून खुलासा माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे लिखित, तो मिळेल आमच्यापर्यंत आल्यानंतर आणि स्वतः मी चौकशीला जाते बघून याबाबत जिल्ह्यातील सर्वच आपल्या माध्यमातून ही जिल्ह्यातील ज्या सर्व सेल्फ फायनान्स शाळा असतील, अनुदानित शाळा असतील, जिल्हा परिषद शाळा असतील, सर्व शाळा व्यवस्थापनांना, सर्व माध्यमांच्या शाळांना या निमित्ताने हेच आवाहन करते की असे प्रकार शिक्षण क्षेत्रात घडणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्यांना कमीपणा आणणारी गोष्ट आहे। त्यामुळे आपल्या सर्व शिक्षक बांधवांनी किंवा या विभागात कार्यरत सर्वांनीच जबाबदारीचं भान ठेवून आपल्या पदाचा विचार करून आपण सर्वांनी वर्तन करणं आवश्यक आहे। असली कुठलीही गोष्ट लातूर जिल्ह्यात घडणार नाही यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी पुढच्या काळात काळजी घ्यावी। अशा प्रकरणानंतर मग 10वी-12वीचे काही पेपर होते का, ते कुठले पेपर होते? त्याबद्दल अजून डिटेल्स आलेले नाही आहेत। त्या मुख्याध्यापिका आल्या की ते डिटेल्स कळतील। मात्र त्या शिक्षकाला निलंबित करणार, त्यांनी टर्मिनेट तो यह थी आज की कुछ खास खबरें ABVP के साथ। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो उसे लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। धन्यवाद।